चला गुड मॉर्निंग. आमच्या टॉपिक मध्ये काही डाऊट आमची सीट सॉल्व केली का? नाही केली. केली. काही डाऊट त्याच्यामध्ये? दाखवा क्वेश्चन. शॅडोचा कसा असतो बघा. सपोज आता सन जर या साईडला असला बघा, सन आता मॉर्निंगला सन कोणत्या साईडला असतो? ईस्टला. ईस्टला जर असेल तर एखादा व्यक्ती इथे उभा आहे तर त्याची सावली इकडे पडणार नाही. सन जर इकडे असला तर आफ्टरनूनला सन असतो डोक्यावर तर सावली खाली पडणार पायाखाली. इव्हिनिंगला इकडे असतो तर ती इकडे पडणार. तर एवढंच लक्षात ठेवायचं. आता फेस कोणत्या जरी साईडला असला तरी सावली इकडेच पडणार आहे. त्याचा फेस कोणत्या जरी साईडला असला तर सावली थोडी चेंज होणार आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं. क्वेश्चन असतं तर बघितलं असतं आपण, तरी पण एकदा चेक करा. दाखवा. फक्त असं जर सांगितलं त्याचं तोंड सूर्याकडे होते तर सावली त्याच्या पाठीमागच्या बाजूला पडणार. जर फेस त्याचा या साईडला असला तर सावली त्या बाजूला उजव्या बाजूला पडणार. फेस वर त्याचा कळलं. किती नंबरचा? 11. बरं, बाकीच्यांकडे असेल शीट चेक करा. एक क्वेश्चन सॉल्व करू, बाकीचे तुम्ही सॉल्व करू. बघा वन इव्हिनिंग. आता इव्हिनिंग म्हणल्यावर सूर्य कोणत्या साईडला असणार? या साईडला. त्याची सावली पडणार इकडे. बरोबर. इव्हिनिंगला वन इव्हिनिंग राजा स्टार्टेड टू वॉक टुवर्ड द सन. आता राजा स्टार्टेड टू वॉक टुवर्ड द सन. बघा सन कडे म्हणजे तो या साईडला जाणार इकडे. बरोबर. टुवर्ड द सन. त्यानंतर बघा आफ्टर वॉकिंग अ व्हाईल ही टर्न टू हिज राईट. आता इथून राईट इकडे. टर्न टू हिज राईट and again to his right and again to his right. After walking while he again turned right. तर परत राईट. आता बघा एक तर समोर पण जाऊ शकतो टर्न राईट किंवा इकडे पण येऊ शकतो. त्यांनी थोड्या काळानंतर चालल्यानंतर समजा थोडा वेळ चालल्यानंतर सांगितलेलं आहे. आपण एक्झॅक्ट त्याचं सांगू शकत नाही पण हे असंच घ्यावं लागतं. सेम डिस्टन्स घ्यावं लागतं टर्न झाल्यावर. नंतर ही अगेन टर्न राईट. इन विच डायरेक्शन इज ही फेसिंग. कोणत्या साईडला फेस करतो? साऊथला. तर त्याचा आन्सर साऊथ येईल. 11 चं साऊथ. ऑप्शन ए. नंतर एक बघा आपण 12 चं. I started walking down a road in the morning facing the sun. बघा मॉर्निंगला सन या साईडला असणार तर त्यांनी काय सांगितलं? I started walking down a road in the morning facing the sun. म्हणजे सन कडे फेस करून त्याने चालायला सुरुवात केली. आफ्टर वॉकिंग सम टाइम आय टर्न टू माय लेफ्ट. नंतर लेफ्टला. त्यानंतर देन आय टर्न टू माय राईट. इन विच डायरेक्शन आय वॉज गोइंग देन. म्हणजे कोणत्या साईडला जाईल? वेस्ट. ईस्ट. ईस्ट. तर याचा आन्सर आहे ईस्ट. ऑप्शन ए. 15 नंबरचं. वन मॉर्निंग आफ्टर सनराइज. सनराइज म्हणजे वन मॉर्निंग आफ्टर सनराइज. Vikram and Shailesh were standing in a town with their backs toward each other. म्हणजे बघा त्यांच्या बॅक एकमेकांसमोर होत्या. म्हणजे फेस या साईडला, एकाचा फेस या साईडला. बरोबर. दोन्ही साईडला त्यांचे फेस. त्यानंतर बघा विक्रम शॅडो फेल एक्झॅक्टली टुवर्ड्स लेफ्ट. विक्रमची शॅडो लेफ्टला. तर बघा मग ते फेस त्यांचे या साईडला असेल. एकाचा इकडे. शॅडो जर लेफ्ट साईडला तर विक्रमची लेफ्ट साईड कोणाची येते? इकडे शॅडो. समजा शॅडो इकडे पडणार तर लेफ्ट साईड ही येईल ना. इकडे जर आपण फेस करतो तर लेफ्ट साईड ही तर ते विक्रम.
लेफ्ट साइडला सांग, सॉरी लेफ्ट साइडला साडो म्हणजे इकडे इकडे विक्रम येईल, इकडे विक्रम येईल, खाली विक्रम shadow fell exactly towards left hand side. Which direction was Shailesh facing? The Shailesh ची face ही कोणती आहे? साऊथ, साऊथ हँड साइड. कळलं? बाकीचे करून द्या. बघा आज नवीन टॉपिक चालू करणार आहे आपण, ब्लड रिलेशन. तर सोपा टॉपिक आहे, एवढं काही हार्ड नाही. त्याचं बेसिक व्यवस्थित समजून घ्या. तर जे नवीन आले त्यांच्यासाठी एकदम बेसिक पासून स्टार्ट करू आपण. बघा आता आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यात मोठं रिलेशन कोणाला म्हणतो आपण? ग्रँडफादर. ग्रँडफादर, त्याच्यानंतर ग्रँडमदर, त्याच्यानंतर त्यांचा सन, त्याच्यानंतर डॉटर. आता सन नंतर येते त्याची वाईफ, किंवा डायरेक्ट आपण डॉटर इन लॉ लिहूया ना. डॉटर इन लॉ. आता बघा सनची बायको डॉटर इन लॉ, मुलीचा नवरा सन इन लॉ, सन इन लॉ. आता बघा एकमेकांचे हे कोण लागतील? बघा ही डॉटर आहे, तर डॉटर म्हणजे तिच्या भावाची बायको कोण लागेल? सिस्टर इन लॉ. तर ही सिस्टर इन लॉ होईल ना याची. बघा हा सन आहे, ही त्याची बहीण आहे, तर तिचा नवरा कोण होईल? ब्रदर इन लॉ. एवढं तर कळतंय कोणत्या कशाला म्हणतात. बघा हा सपोज सन आहे, तर ही त्याची सिस्टर इन लॉ, बरोबर. ही सॉरी ब्रदर इन लॉ आहे, या सनचा हा ब्रदर इन लॉ आहे. तर याची सिस्टर इन लॉ जर घ्यायची असेल तर त्याच्या बायकोची बहीण, तर ती त्याची सिस्टर इन लॉ. त्याच्यानंतर बघायचं ग्रँडसन, त्याच्यानंतर ग्रँड डॉटर, ग्रँडसन आणि ग्रँड डॉटर. तर त्यानंतर बघा आता आपल्याला अंकल घ्यायचे, एखाद्याचे अंकल समजा, तर हा ग्रँडसन आहे किंवा हा सन आहे, तर याचे अंकल घ्यायचे असतील तर इकडे घेऊ शकतो आपण, किंवा तिकडे पण घेऊ शकतो. कारण इंग्लिश मध्ये मामाला आणि काकाला अंकलच म्हणतात, बरोबर. आता हे पॅटर्नल अंकल कोणते याच्यामध्ये? इकडचे ना ग्रँडफादरचे पॅटर्नल अंकल. पॅटर्नल म्हणजे काका आणि मॅटर्नल म्हणजे मामा. तर मॅटर्नल अंकल इकडे येतील. परत आंट जर घ्यायची असेल आपल्याला तर ही कोणती मग? मॅटर्नल आंट आणि ही पॅटर्नल. आता इंग्लिश मध्ये आत्याला पण आंट म्हणतात आणि मावशीला पण आंटच म्हणतात. मराठीमध्ये मावशी आणि आत्या म्हणतात. तर याच्या व्यतिरिक्त बघा अजून कोणते रिलेशन बाकी आहे का? तेवढेच पण. हा कझिन आणि ते राहिले. बघा आता कझिन घ्यायचं आपल्याला, त्यांचा हा ग्रँडसन, या दोघांचा मुलगा हा घेतला आपण आणि या दोघांचा हा घेतला, ही ग्रँड डॉटर, हा ग्रँडसन. बघा आता हे दोघं काय येतील? एकमेकांचे कझन येतील ना. हे वेगळे म्हणजे ही हा भाऊ आहे, ही बहीण आहे. या दोघांची मुलं काय येणार? कझन्स येणार. किंवा आता या दोघांना काय म्हणू शकतो आपण? दुसरा वर्ड सिबलिंग्स म्हणू शकतो ना. सिबलिंग्स मध्ये भाऊ सुद्धा येतात, बहीण भाऊ सुद्धा येतात, किंवा बहिणी सुद्धा येतात. सिबलिंग्स म्हणजे फक्त भावंड, मेल असो का फिमेल असो. हे झाले सिबलिंग. हे झाले कझन. हे दोघे झाले एकमेकांचे कझन. आता कझन मध्ये भावांचे मुलं येतात, बहिणीचे सुद्धा मुलं येतात, मुलं किंवा मुली. त्याला म्हणतो आपण कझन. आता नीस कोणती असतील? आता बघा हे दोघे आहेत, त्या दोघांच्या समजा हा आहे, तर याच्या बहिणीची मुलगी, ही मुलगी आहे ना, ही कोण येईल? मग याची नीस येईल ना, भाची, बरोबर. बहिणीची किंवा भावाची मुलगी, तर त्याला नीसच म्हणतो आपण, बहिणीची असो का भावाची असो. तर याच्या बहिणीची मुलगी हे कोण येणार? नीस. आणि हिच्या भावाचा मुलगा हा कोण येणार? हा येणार नेफ्यू. नेफ्यू आणि नीस लक्षात ठेवा.
नेफ्यू आणि निस. पुतण्याला पण आपण नेफ्यूच म्हणतो आणि निस म्हणजे बाचीला किंवा पुतण्याला पण नेफ्यूच म्हणतो इंग्लिश मध्ये. कळलं? एवढेच रिलेशन आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. फादर इन लॉ डॉटर इन लॉ ते एकदा समजून घेऊ. बघा आता ही जी हा जो मुलगा आहे तर याची वाईफ ही आहे, तर याचे फादर इन लॉ कोण येतील मग हे, बरोबर. म्हणजे याच्या बायकोचे वडील कोण येणार, फादर इन लॉ. जर याला कन्सिडर केलं तर फादर इन लॉ कोण येईल मग, तर हेच. कळलं? म्हणजे याची हिचा जो नवरा आहे तिचे वडील, तर हे फादर इन लॉ. हे फादर इन लॉ, डॉटर इन लॉ तर बघितलं आपण. कळलं? हे डाऊट आहे डायग्राम मध्ये. बघा आता नेक्स्ट बेसिक घेऊ आपण. बघा आता आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, जर मेल मेंबर असेल तर त्याला आपल्याला प्लस घ्यायचं आहे. तर मेल मेंबर असेल तर त्याच्या डोक्यावर प्लस घ्यायचे. सपोज ए इज ब्रदर, ब्रदर म्हणजेच मेल मेंबर, ब्रदर म्हणजेच मेल मेंबर, तर त्याच्या डोक्यावर लगेच प्लस घेऊन टाकायचे. ए इज मेल मेंबर म्हणजे ए प्लस, ए इज फादर म्हणजे प्लस, ए इज ग्रँडफादर म्हणजे प्लस, म्हणजे असे पूर्ण जे मेल मेंबर आहेत त्याच्या डोक्यावर प्लस घ्यायचं. त्यानंतर बघा फिमेल, फिमेल साठी घेणार आपण मायनस, फिमेल साठी मायनस. सपोज बी घेतला आपण, बी इज सिस्टर, बी इज वाईफ, म्हणजे जे फिमेल आहे ना त्याच्या डोक्यावर आपण लगेच मायनस घेऊन टाकणार. आता जनरेशन बघा, जनरेशन जनरेशन साठी हे घेणार आपण स्लॅश. बघा जनरेशन म्हणजे तुम्हाला सांगायचं ए इज फादर ऑफ बी, म्हणजे ए फादर आहे तर ए वरती येणार ए इज फादर ऑफ बी, म्हणजे नेक्स्ट जनरेशन आहे ना. ए फादर आहे तर फादर असल्यामुळे तो वरती घ्यायचा, तो कोणाचा फादर आहे बीचा, तर बी ला खाली घ्यायचं. म्हणजे लक्षात येतं ए इज फादर ऑफ बी, ए फादर आहे म्हणून त्याच्या डोक्यावर प्लस घेतलं. आता या केस मध्ये बी चं जेंडर माहिती का आपल्याला, माहिती, एक तर मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकतो. तर बळजबरी जेंडर लिहायचं नाही. जेव्हा हिंट दिलेली असते तर तेव्हा जेंडर लिहिले तरी चालते. मग असं सांगितलं तुम्हाला सी इज हजबंड ऑफ बी, सी इज हजबंड ऑफ बी सांगितलं तर बी चं जेंडर या केस मध्ये कन्सिडर करू शकता तुम्ही कोणतं, फिमेल. तर माहिती असल्याशिवाय जेंडर लिहायचं नाही. त्यानंतर बघा आता जनरेशन नंतर येतं मॅरिड. त्यानंतर मॅरिड, तर मॅरिड साठी वापरणार आपण डबल एरो. मॅरिड साठी डबल एरो म्हणजे ए इज मॅरिड टू बी, ए इज मॅरिड टू बी, तर ते दाखवणार आपण असं ए इज मॅरिड टू बी. आता या केस मध्ये पण ए इज मॅरिड टू बी, या दोघांचं बी जेंडर आपल्याला माहित नाही, तर नवरा कोण बायको कोण या केस मध्ये आपण सांगू शकत नाही. जेव्हा प्रॉपर हिंट भेटेल तेव्हा आपण सांगू शकतो. तर हे चार महत्वाचे बघा ब्लड रिलेशन सॉल्व्ह करताना. आणि एक राहिलं सिबलिंग्स. बघा सिबलिंग साठी घेणार आपण इक्वल टू, सिबलिंग साठी घेणार इक्वल टू, म्हणजे ए इज ब्रदर ऑफ बी, ए इज ब्रदर ऑफ बी. या केस मध्ये सुद्धा बी चं जेंडर माहिती आहे आपल्याला, ब्रदर्स किंवा सिस्टर साठी इक्वल्स टू घेणार आपण. लिहून घ्या 5 शॉर्टकट. झाले का सगळ्यांचे लिहून? चला बघा आपल्या शीट मध्ये थोडे हार्ड क्वेश्चन आहे, तर काही जण नवीन त्यासाठी बेसिक घेऊ आपण. झाले का लिहून? फर्स्ट बेसिक क्वेश्चन घ्या आता.
सपोज एक क्वेश्चन दिला आपल्याला, P is father of two sons. P is father of two sons, Q and R. He is father of two sons, Q and R. S is wife of R. S is wife of R. Then how is P related to S? फादर इन लॉ. बघा एक क्वेश्चन दिला आपल्याला, फर्स्ट क्वेश्चन, तर हा सॉल्व करायचा आहे. पी इज फादर ऑफ टू सन्स. आता पी काय आहे? फादर. फादर म्हणजेच मेल. त्याच्या डोक्यावर आपण लगेच प्लस घेऊन टाकलं. पी इज फादर ऑफ टू सन्स. म्हणजे पी ला दोन मुलं आहेत. पी चे जे दोन मुलं ते खाली घ्यावं लागणार आपल्याला, कारण पी फादर आहे, तर ते जनरेशन खाली घ्यावं लागणार. टू सन्स कोण कोण आहे? क्यू अँड आर. क्यू आणि इथे आर, तर सिबलिंग आहे, दोघं जण भाऊ बहीण. तर त्यासाठी काय वापरतो आपण? इक्वल्स टू. बरोबर, इक्वल्स टू. तर क्यू आणि आर कोण आहे मग? भाऊ भाऊ. तर पी इज फादर ऑफ टू सन्स, क्यू अँड आर. एस इज वाइफ ऑफ आर. एस ही आर ची वाइफ आहे. एस इज वाइफ ऑफ आर. तर वाइफ आहे म्हणून मॅरिड साठी आपण डबल एरो वापरतो. S is wife of R. Then how is P related to S? सांगा बघा आता, P related to S. तर P चं रिलेशन विचारलं S सोबत, म्हणजे P हा S चा कोण? बघा, S चे हजबंड, त्याचे वडील कोण येईल मग? फादर इन लॉ. फादर इन लॉ. फादर इन लॉ. हे झालं याचं आन्सर, फादर इन लॉ. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा तुम्हाला. एकदम बेसिक क्वेश्चन घेतला आपण. झालंय. चला अजून एक घ्या बेसिक क्वेश्चन. बघा, एल इज ब्रदर ऑफ एम अँड एल. L is brother of M and N. Sorry, L is brother of M and N is sister of M. And N is sister of M. Then how is M related to N? Then how is M related to N? सांगा काय आन्सर याचं? Cannot be determined. ठीक आहे, बघू. बघा आता काय दिले क्वेश्चन. L is brother of M and N. L is brother of M and N. आता या दोघांचं जेंडर आपल्याला माहिती नाहीये, M and N चं. नंतर बघा, सॉरी काहीतरी वाचण्यात चूक झाली. L is brother of M and N is sister of M. N is sister of M. Then how is M related to N? तर M चं जेंडर माहिती का तुम्हाला? नाही माहिती. एक तर मेल असू शकतं किंवा फिमेल असू शकतं. या दोघांची ती भाऊ असू शकतो किंवा बहीण असू शकते. तर कॅनॉट बी डिटरमाइंड. CNBD. कॅनॉट बी डिटरमाइंड. याचा आन्सर. बस झालं, दोन बेसिक क्वेश्चन ते घ्यायचा. अजून एखादा नवीन मेंबर सांगा. घ्यायचा का? बस घ्यायचा. बघा, P is married to Q. P is married to Q. P is married to Q. Who is daughter of L? Who is daughter of L? And L is married to S.
L is married to S. Then how is P related to S? Then how is P related to S? सांगा आन्सर काय येईल? करा सॉल्व. Cannot be determined याचा पण. ठीक आहे चला बघू. P is married to Q. Who is daughter of L? आता Q म्हणजे Q बद्दल बोलताय. Who is daughter of L? तर हा मेल is Q ही L ची daughter आहे. Is daughter of L and L is married to S. Then how is P related to S? तर P चा रिलेशन विचारा ना S सोबत. तर S चा जेंडरचा आपल्याला काय घेणं देणं? काय सन इन लॉ. तिथं P चा जेंडर विचारला आपल्याला, S चा नाही विचारलं. तर S कोणी असो, मेल असो का फिमेल असो, हा सन इन लॉ येणारच. बरोबर. तर सन इन लॉ. चला हे शीट तुम्हाला प्रॅक्टिस साठी देतो मी बेसिक. आता आपण शीट बघू आपले ओरिजिनल. इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा. चला मग फर्स्ट क्वेश्चन ट्राय करा. चला करा चेक, बोलू नका. झालं. दिलेले इन्फॉर्मेशन डायरेक्टली स्टार्ट त्याला डिफरंट टॉपिक्स लक्षात ठेवायचे. टी सिस्टम याला कसं लिहायचं बरोबर. grandfather of X. याला baby diagram grandfather of X. चला फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व करू आपण, नंतरचा ट्राय करा. बघा काय विचारलं. 8 persons in a family, there are 3 married couples. बघा 3 married couples आहे. T sister of P. T sister of P. T sister of P. ती सिस्टर आहे P ची. त्यानंतर बघा R is grandfather of X. R is grandfather of X. तर याला अशी डायग्राम लिहावं लागेल. R ग्रँडफादर आहे X चा. तर X चा कोणीतरी फादर, त्याचा फादर X चा फादर किंवा मदर, त्याचा फादर R. तर ही आपण रिकामं सोडलंय, आपल्याला माहिती नाही असणार म्हणून याला आपण ब्लँक सोडलं. त्यानंतर बघा W is father of U. हे पण इथे बसत नाही म्हणून याला वेगळं लिहू. W is father of U. त्यानंतर बघा Q is daughter in law of S. Q is daughter in law of S. तर याची डायग्राम कशी काढणार आपण. Q is daughter in law of
एस बघा क्यू ही एस ची डॉटर इन लॉ आहे म्हणजे एस चा मुलगा त्याची वाईफ कोण क्यू क्यू इज डॉटर इन लॉ ऑफ एस त्यानंतर बघा हु इज नॉट मॅरिड टू डब्ल्यू म्हणजे एस इज नॉट मॅरिड टू डब्ल्यू ही एक हिंट आहे नंतर बघा एक्स इज अनमॅरिड मेल एक्स इज अनमॅरिड मेल तर एक्स हा मेल आहे त्यानंतर बघा अँड टी इज मॅरिड टू यू टी इज मॅरिड टू यू बघा आता टी फिमेल आहे तर यू कोण येणार मेल नंतर बघा टी इज मॅरिड टू यू हु हॅज नो चाइल्ड तर यू ला चाइल्ड नाहीये तर जे काय आपल्या आता रिलेशन घ्यायचे आपल्याला त्याला इकडून घ्यायचे बघू आपण आता एक्स अनमॅरिड आहे नंतर बघा टी इज मॅरिड टू यू आपलं झालंय हु हॅज नो चाइल्ड तर या दोघांना चाइल्ड नाहीये तर हे बसवायचं आपल्याला इथं पहिले तर आर आणि डब्ल्यू आपल्याला वरती घ्यावं लागणार आहे कुठेतरी यू हा इथं बघा डब्ल्यू कोणाचे पॅरेंट्स इथं यू चे तर इथे डब्ल्यू येईल आपला इथे डब्ल्यू इज फादर सांगितलेले तर डब्ल्यू मेल आहे आता बघा आर इथे घ्यावं लागणार आपल्याला आर इथे कुठेतरी कारण या दोघांना मुलगा नाहीये तर इकडून घ्यावं लागणार आहे तर इथे घेऊ आपण आर ला आर येईल इथे प्लस आणि त्याचा मुलगा किंवा मुलगी एक्स हे तर टी ला येणार नाही कारण इकडे सांगितलं त्यांनी त्यांना मुलगा नाही म्हणजे इथंच येते किती मेंबर्स आहे 8 मेंबर्स किती झाले 1 2 3 4 5 6 तर 6 झाले अजून बघा कोण कोण बाकी आहे हा एस बाकी आहे क्यू अँड एस तर क्यू काय आहे डॉटर इन लॉ तर पी ची वाईफ होऊ शकते का ती पी ची वाईफ होऊ शकते तर क्यू इज डॉटर इन लॉ म्हणजे हा इन मेल आणि यस तर यस या दोघांना यस म्हणजे यस चं लग्न हिच्या सोबत कारण बघा यस ची डॉटर इन लॉ क्यू आहे तर यस या दोघांना मॅरिड केलं तर डॉटर इन लॉ आहे कळलं आता किती मेंबर झाले बघा करायला कोणी झाले का हा मेल होता एक इथे सांगितलं होतं आपल्याला अशी डायग्राम दिली त्याची थोडं हाय कॉम्प्लिकेटेड पण एवढं पण नाही कोणाला नाही कळलं कळलं सगळ्यांना बघा माझा हु अमंग द फॉलोइंग इज नेफ्यू ऑफ टी टी चा नेफ्यू कोण आहे तो मग एक्स ऑप्शन बी हु अमंग द फॉलोइंग इज सन इन लॉ ऑफ एस एस चा सन इन लॉ एस चा सन इन लॉ यू ऑप्शन डी आणि व्हॉट इज द रिलेशन ऑफ क्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स क्यू इज मदर ऑफ एक्स ऑप्शन ए झालं हे थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे फक्त त्याचं बेसिक समजून घ्या तुम्हाला जे आज मी शीट देणार आहे ते पूर्ण सॉल्व्ह करा त्याच्यानंतर हे जमतील तुम्हाला हे पण जमतील असं काही नाही पण याच्यामध्ये हिडन रिलेशन दिलेले आहे त्याच्यामुळे मग थोडं जड जाईल एक दोन दिवस चला नेक्स्ट घ्या
झाले कुणाचं सेकंड झालंय सांगा मग आन्सर स्कोरचं 5 6 7 8 बाकीचे चेक करा झाला असेल तर चेक करा चला बघू बघा आता काय काय सांगितलं देयर आर 9 मेंबर्स इन 3 जनरेशन फॅमिली 9 मेंबर्स इन 3 जनरेशन नंतर बघा अमोंग देम देयर आर 3 मॅरिड कपल्स अँड ओनली 4 फिमेल्स बघा आता जे इज पॅटर्नल अंकल ऑफ क्यू जे इज पॅटर्नल अंकल ऑफ क्यू अशी डायग्राम मिळते जे इज पॅटर्नल अंकल ऑफ क्यू म्हणजे क्यू च्या वडिलांचा भाऊ कोण आहे जे जे इज पॅटर्नल अंकल ऑफ क्यू त्यानंतर बघा यू हॅज ओनली 2 चिल्ड्रन तर यू ला 2 चिल्ड्रन आहे यू हॅज ओनली 2 चिल्ड्रन यस इज डॉटर इन लॉ ऑफ एम S is daughter-in-law of M. त्यानंतर M is son-in-law of T. M is son-in-law of T. कळलं का? S is daughter-in-law of M आणि M is son-in-law of T. त्यानंतर बघा C is married to M. C is married to M. त्यानंतर E and G are sons of C. E and G are sons of C. तर E and G पैकी एक इथे येणार आहे. E बद्दल काय अजून सांगितलं बघा. E is not married. E married नाहीये. इथे कोण येईल मग G इथे E. E and G are sons. म्हणजे E सुद्धा son. त्यानंतर बघा T is father in law, S is father in law. म्हणजे S चा जो father in law आहे त्याचा father in law कोण T. म्हणजे S चा जो father in law आहे S चा कोण M. M चा father in law T. त्यानंतर बघा T is married to U. T is married to U. U ला दोन मुलं सांगितलेले अगोदरच आपल्याला. तर एक C आलेला आहे म्हणजे इथं अजून एक येणार. इथे कोणतरी येणार बघू आपण कोण येतं फक्त दोनच मुलं सांगितलेले आहेत. T is married to U. आणि J is paternal uncle of Q सांगितलं होतं. तर बघा जर आपण Q इथे घेतला Q जर आपण इथे घेतला तर J is paternal uncle तर J इथे घेऊ शकतो पॅटर्नल अंकल म्हणजे त्याच्या वडिलांचा भाऊ तर Q च्या वडिलांचा भाऊ तर आपण J घेतला
आणि बघा आता किती मेंबर्स सांगितले होते 1 2 3 ते झाले 9 मेंबर्स आणि अजून काय सांगितलं होतं 3 मॅरिड कपल झाले का 1 2 3 झाले त्यानंतर ओनली 4 फिमेल्स बघा कोणत्या कोणत्या फिमेल झालेले आहेत आता चारच फिमेल्स आहेत ही 1 2 ही 3 आणि ही 4 ही सुद्धा फिमेल आहे चारच फिमेल सांगितलं होतं तर आपण चार फिमेल घेतलं अशी डायग्राम घेतली बघा चेक करा काही डाऊट आहे का काही डाऊट आन्सर बघा आता चेक करा हु अमंग द फॉलोइंग पर्सन इज फादर ऑफ क्यू क्यू चा फादर कोण आहे इथे टी ऑप्शन ए बरोबर हाउ इज जी रिलेटेड टू टी तर जी इज ग्रँडसन ऑफ टी तर ऑप्शन ए बरोबर which of the following is true about u u is aunt of q तर u is aunt of q नाही तर q ची क्वांटिटी मदर आहे त्यानंतर m is daughter of u तर m सन आहे त्यानंतर j is sister of u j अंकल आहे s is grandson of u s is granddaughter आहे none of this answer आहे त्याचं 6 च e नंतर बघा how s is related to son in law of t t चा son in law कोण आहे m त्याच्यासोबत s चे रिलेशन कोण येईल ग्रँड सॉरी फादर इन लॉ यस चं विचारलं ना हा डॉटर इन लॉ बरोबर यस चं रिलेशन विचारलंय हाउ इज यम सिस्टर इन लॉ रिलेटेड टू जे एम ची सिस्टर इन लॉ क्यू कोण येईल मग नीस ऑप्शन सी बरोबर आन्सर चेक करून घ्या चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन हा चेक करा हा सोपा आहे म्हणजे सगळ्यांना Yes, related to son-in-law. झालाय कुणाचा झाला सांगा आन्सर 9 सी बॉम्बे 11 11 ई चला बाकीचे चेक करा
हॅलो. चला बघा, 7 members are in a family, 2 married couples and 3 generations are there in the family. A is mother of F. A is mother of F. त्यानंतर बघा, who is the brother-in-law of D? F is brother-in-law of D. बघा ही एक पॉसिबिलिटी brother-in-law ची. बघा F is brother-in-law of D. तर ही एक पॉसिबिलिटी आहे. दुसरं F is married to someone आणि तिचा भाऊ. ही एक पॉसिबिलिटी. दोन्ही पहिले ही घेऊन बघू, नाही आली तर दुसरी घेऊ. He is grandson of G. He is grandson of G. त्यानंतर बघा, who is father of B? G is father of B. G is father of B. F and B are unmarried. F and B काय unmarried. तर म्हणजे B चे येण्याचे चान्सेस नाहीये. F and B unmarried. B ला आपण इथे घेऊ. आणि त्या दोघांचा फादर कोण आहे? G आहे. तर G is married to A. कळलं का? त्या दोघांचा फादर G आहे म्हणून A सोबत त्याला मॅरिड घेतलं आणि यांचा जी कोणाचा ग्रँडसन आहे इथे जो आहे त्याचा इथे ई आहे, कारण जी ग्रँडफादर सांगितला होता ईचा किंवा ग्रँडसन सांगितला होता. तर हा जो एक मेंबर आहे त्याचा ई ग्रँडसन आहे किंवा सन आहे. त्यानंतर बघा, F and B are unmarried. A has only one daughter and she is got married. तर A ला only one daughter आहे ही आणि she is got married. तर बघा कोण राहिलाय? C राहिलाय का? C daughter आहे ती. बी एन पण मेन आहे. अशी डायग्राम होती. बी चं जेंडर सांगितलंय का? सी फक्त ओनली डॉटर. हां, ओनली डॉटर आहे सी. बी एन मेन. सी ओनली डॉटर सांगितलं. बी एन मेन. अशी डायग्राम होती. चेक करा अशी डायग्राम आली का? क्वेश्चन पण सॉल्व करा. चला काही डाऊट नाही म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन चेक करून घ्या तुम्ही. हा रिपीट करू. बघा आता इन्फॉर्मेशन वाचली का? 7 मेंबर्स आर इन अ फॅमिली. त्याच्यापैकी 2 मॅरिड कपल्स आहे. तर बघा आपले 2 मॅरिड कपल्स आले आणि 3 जनरेशन फॅमिली. 3 जनरेशन म्हणजे मी अगोदरच सांगितलं तुम्हाला जनरेशनचं. एक वरचं जनरेशन, एक त्याच्यापेक्षा खाली आणि परत एक खाली, याला म्हणतात 3 जनरेशन. कळलं? त्यानंतर बघा आता A is mother of F. तर A is mother of F घेतले आपण पहिले. A is mother of F. तर इथे मदर आली. त्यानंतर who म्हणजे जिथं who दिलं असतं, जो लास्टला दिला असतं त्याच्याबद्दल बोलतो. F is brother in law of D. F is brother in law of D. D चा brother in law कोण? F. म्हणजे D च्या बहिणीचा नवरा. तर तो कोण? F. त्यानंतर is grandson of G. तर आपण E grandson घेतले. बघा इथे grandson आला. E grandson of G. त्यानंतर बघा जी बद्दल बोलतो तिथे who is father of B. G is father of B. तर इथे आपण B घेतला, त्याचा फादर G घेतला. ते सेपरेट आपण अगोदर केलं होतं त्याच्यामुळे कळलं तुम्हाला. नंतर बघा F and B are unmarried. हे दोघं सुद्धा अनमॅरिड आहेत. अनमॅरिड घेतले आपण दोघं. त्यानंतर A has only one daughter and she got married.
तर ए ला ओनली वन डॉटर आहे पण ते सी ती मॅरिड आहे तिचा मुलगा आहे पण ई. चला हा क्वेश्चन घ्या क्लास घेऊ बाकीचे उद्या घेऊ. आलंय जमलं नाही बाकीच्यांना नाही जमलं कोणालाच नाही जमलं एवढं हार्ड आहे का चला चेक करू एकदा ट्राय करा बाकीचे पण. आरआरबी लेवलचं पझल आहे. चला बघा चेक करू आलं चला व्हेरी गुड सांगून द्या मग आन्सर. 12 डी 13 बी 13 बी 14 14 डी बघा इथे लिहून घेऊ 12 चा बी 13 बी 12 चा डी then ठीक आहे 13 B 14 D D. Okay, check करू. बघा there are 9 members in a family of 3 generation with only 2 married couples. No single parent has a child. The number of males is less than the number of females in the family. बघा आता इथपर्यंत इन्फॉर्मेशन दिलेली आहे. B is paternal aunt of A. B is paternal aunt of A. त्यानंतर बघा whose niece is F म्हणजे A ची niece कोण आहे F तर A ची niece F तिकडे लिहून घेऊ आपण A चा भाऊ कोणतरी भाऊ किंवा बहीण तिची niece F. त्यानंतर बघा G is paternal grandmother of C. G is paternal grandmother of C. G is paternal grandmother of C. अशी डायग्राम मिळते. त्यानंतर बघा who is son of H म्हणजे इथे C बद्दल बोलतात C is son of H इथे H आहे मग आणि इथे सुद्धा मेल होता. त्यानंतर बघा he is daughter in law of D. He is daughter in law of D. तर he is daughter in law of D. He is daughter in law of D. त्यानंतर बघा and sister in law of I म्हणजे E is sister in law of I. I ची sister in law I आपण इथे घेऊ शकतो. I ची sister in law कोण आहे E. त्यानंतर बघा I who is the only daughter of G. I is the only daughter of G. I is the only daughter of G म्हणजे हा is son. एवढ्या डायग्राम्स येतात त्याच्या आता याला कंबाईन करायचं. एवढ्या काढलं तर सगळ्यांनी चला कंबाईन करू आता. आता वरच्या हिंट आपल्याला कामी येणार आहे. वरच्या ज्या हिंट दिलेल्या आहेत त्या बघा डी आणि जी मॅरिड आहे आणि एच सी डी एच सी
तर इथं 3 पॅरेंट्स दिलेले आहेत इथे. तर ई चे पॅरेंट्स याच्यापैकी एखादी येऊ शकतात, जी किंवा हे ई चे पॅरेंट्स येऊ शकतात. हा जी इथे दिलेले आहे ना, बरोबर. जी फिमेल आहे तर हा येईल मेल. बघा जी फिमेल आहे तर हा येईल मेल. आणि जी चे कोण आहे, जीचा मुलगा कोण आहे, एच. बघा इथे घेतलं आपण एच, तर एच येईल इथे. एच मेल आहे, लक्षात ठेवा. जीचा मुलगा येईल एस, त्याची मुलगा येईल सी, त्याचा मुलगा येईल सी. त्याच्यानंतर बी आणि ए राहील आता नीसचं. बघा आता इथे काय सांगितलं होतं अगोदर, बी इज पॅटर्नल अंकल ना, सॉरी ए का बी सांगितलं होतं पहिले. बी इज पॅटर्नल आउट ऑफ ए सांगितलं होतं का. बी इज पॅटर्नल आउट ऑफ ए. 1 2 3 4 5 6 मेंबर झाले, अजून 3 मेंबर्स बसवायचे आपल्याला. जी इज पॅटर्नल ग्रँडफादर ऑफ सी झालं. जी इज पॅटर्नल. आता इथे बसू शकतो आपण त्याला. बघा जर आपण बी इथे घेतला, नाही पण ओनली डॉटर सांगितलेले ना, आहे ओनली सांगितलेले काय. Yes, yes, sir. हा आय हु इज ओनली डॉटर ऑफ जी. तर इकडे घेऊ शकतो आपण त्याला. इकडे जर घेतलं, बघा जर बी आपण इथे घेतलं, बी जर इथे घेतलं तर इथं पण पॅटर्नल येणार नाही, तर त्याला वरतीच घ्यावं लागणार मग आपल्याला. जर पॅटर्नल घ्यायचं असलं तर बी आपण इथे घेऊ शकतो. बी ची बहीण बी घेतलं तर ए आपल्याला खाली घ्यावं लागेल, म्हणजे ए पॅटर्नल आंट ना. तर आयचा ब्रदर घेऊ शकतो ना आपण इथं. ब्रदर घेऊ शकतो, तर इथे ए घेऊ शकतो. तर एचं जेंडर क्लिअर करण्यासाठी बघा काय सांगितलेलं आहे का, द नंबर ऑफ मेल्स लेस दॅन नंबर ऑफ फिमेल्स. तर मेल लेस आहे, बघा किती झाले काय, फिमेल काउंट करा. 1 2 3 1 2 3 4. मेल किती येतं, अजून एक राहिले कोणीतरी. बघा इज डॉटर इन लॉ ऑफ डी. एफ्राल आहे. एफ बद्दल काय विचारलंय का, हा इथे विचारलंय हे. एफ बद्दल काहीतरी विचारलेलं आहे, म्हणजे ए ची एफ नीस आहे का ए ची. हा नीस आहे ए ची. तर ए एक तर सी चा ब्रदर येऊ शकतो किंवा आय चा येऊ शकतो. आय चा काही सांगितलंय काय बद्दल नाही सांगितलं ना. सी चा ब्रदर येऊ शकतो एफ. सिस्टर, हा सी ची सिस्टर. तर फिमेल जास्त झाल्या तर ए ऑब्विसली मेल येऊन जाईल, कारण मेल त्यांनी कमी सांगितलेलं फिमेल पेक्षा. तर बघा किती झाल्या, तर फिमेल 1 2 3 1 2 3 4 5. आता 5 झाल्या तर 9 मेंबर्स आहेत, तर 4 मेल येणार, तर ए ऑब्विसली मेल येऊन जाईल. करा चेक, बरोबर आहे. बघा आता क्वेश्चन, हाउ इज ए रिलेटेड टू डीज ग्रँडडॉटर. तर डी ची ग्रँडडॉटर कोण आहे, सी. सी रिलेटेड टू ए कोण येईल मग, सिस्टर इन लॉ. हाउ इज ए रिलेटेड टू डीज ग्रँडडॉटर. ब्रदर इन लॉ येते का. ए रिलेटेड टू डीज ग्रँडडॉटर आहे ना. डीज ग्रँडडॉटर एफ. एफ म्हणजे ए, म्हणजे एफ च्या वडिलांचा भाऊ, पॅटर्नल अंकल येतो. ऑप्शन डी. त्यानंतर बघा, हाउ इज आय रिलेटेड टू जी सिस्टर इन लॉ. तर जी चा सिस्टर इन लॉ कोण आहे, बी. त्या सोबत आय चा रिलेशन काय आहे, नीस. ऑप्शन नीस आहे का नेफ्यू आहे. आय नीस येईल ना म्हणून. ऑप्शन ए आयचं फिमेल आहे, तर नीस येईल ऑप्शन ए. नंतर डज नॉट बिलॉंग्स टू द ग्रुप. बघा एफ सी काय दिलंय, म्हणजे जनरेशन मध्ये दिले त्यांनी. एफ सी ए आय बहीण भाऊ, हे सुद्धा बहीण भाऊ. डी बी हे सुद्धा बहीण भाऊ. एच ई हे कपल. तर ऑप्शन डी येईल. आय एच पण चेक करा, आय एच पण
बहीण भाऊच येतात. बहीण भावाच्या पेअर दिल्या, एक फक्त नवरा बायकोची दिली. ते आन्सर आहे. झालं. चला बाकीच्या नंतर बघू किती राहिले. 3 राहिले का? चला बाकीचे उद्या बघू. होमवर्कला शीट देतो मी सरांकडे, सगळ्यांनी सॉल्व्ह करून 30 क्वेश्चनची शीट आहे.